आणि त्या दिवसापासून आमचे आजोबा बाबूराव आणि त्यांचे भाऊ गणपतराव कोणालाच दिसले नाहीत. हो सो इमोशनल. बाई काय स्टोरी ऐकवली आहे, एकदम सेंटी केलं. हो बाबा, तुम्ही शहरातून आमचा वाडा फिरायला आलाय म्हणून मी तुम्हाला आमच्या वाड्याची गोष्ट सांगितली. इथे ये. तू आमच्या हृदयाच्या समुद्रात भावनेचं वादळ निर्माण केलं आहेस. तुमच्या आजोबांविषयी ऐकून एवढं वाईट वाटलं की सांगू शकत नाही केवढं वाईट वाटलं. इथे उभ्या उभ्या तू सांगितलीस आम्हाला मिस्ट्री. आम्ही वाडा फिरायला आलो होतो पण कळली आहे अख्खी हिस्ट्री. तुझे आजोबा खूपच शूर होते हो ना बन्नी. हो पण त्या खजिन्याचं काय झालं? आजपर्यंत कोणालाच नाही मिळाला कारण कोणालाच माहिती नाहीये आमच्या पूर्वजांनी तो कुठे लपवला आहे. हे बाबा खजिना आहे तर वाड्यातच लपवला असेल ना. नाही, तात्याला खजिना लुटायचा होता म्हणून त्यांनी दुसरीकडे लपवला होता. त्यांना खजिना वाड्यातील गोरगरीब जनतेला वाटायचा होता. खूपच चांगली माणसं होती दोघही. कळलं काय? बाई सिनेमा सारखं त्यांचे आत्मा सांगून का टाकत नाहीत की नकाशा कुठे ठेवलाय. अरे ते सगळं तर नेहमी फिल्म मध्येच होत. तू स्वतःचीच गाल का ओढतो रे? अरे चक्रम, लहानपणी आजोबा ओढायचे मग मला ही सवय लागली. बरं झालं कानाखाली आवाज नव्हते काढत, नाहीतर थोबाडीत खायची सवय लागली असती. तुम्हा सगळ्यांची राहायची सोय मी वाड्यात केली आहे. तुम्ही सगळे आतमध्ये चला, मी सामान पाठवून देतो. अरे भाऊराया, तो बघ आपला फोटो समोरच लागलाय. अरे नाही नाही, हे आमचे आजोबा आणि त्यांच्या भावाचा फोटो आहे. बाय एकदम सेम टू सेम फेस कट आहे. लय भारी. हनी बनी बाबूराव आणि गणपतरावांचा पुनर्जन्म तर नाही येत ना. चला मी तुम्हाला तुमच्या रूम्स दाखवतो. तुम्ही सगळ्या रूम्स वापरू शकता. फक्त त्या रूम मध्ये जाऊ नका कारण तिथे आम्ही म्युझियम बनवलंय. इथे ये. का काय झालं? घरात म्युझियम बनवलंयस मग म्युझियम मध्ये जाऊन राहतोस का? घरात म्युझियम बनवलंयस तर मग राहतो कुठे? अरे तसं म्युझियम नाही. त्या रूम मध्ये आम्ही आजोबांचे कपडे, शस्त्र, दागिने सगळं जपून ठेवलंय. चल दादूस जरा आतमध्ये जाऊन बघूया. तुम्ही सगळे फ्रेश व्हा, मग आपण गाव बघायला निघूया. अरे वा, किती मोठं म्युझियम आहे. बाबूराव भाऊ. काय रे काय झालं? आम्हाला बघून असा दचकलास का? काय झालं धनिया काका? मालक परत आले. आजोबांच्या वस्तूंना हात लावू नका म्हणाल होतं ना मी. का हात लावला तुम्ही? अरे मंग्या, आता आमचे कपडे आम्ही नाही घालायचे तर का तू घालणार? काय तुम्ही माझे गालोडले? काय झालं मंगेश? काय झालं? अरे गणपत, मला वाटतं तात्याचे लोक आपल्या वाड्यात घुसले. लय भारी. आता हे नाटक बंद करा नाहीतर एक ठेवून देईन. आमच्या घरात आम्हालाच धमकी देणाऱ्याला आम्ही जिवंत नाही सोडत. बाबा नेहमी म्हणायचे. अरे हे तर मी पण सांगतो की. इकडे ये. तू बोलतोस म्हणून बाबा बोलू शकत नाहीत का? कितीतरी लोकांचे बाबा असे आहेत, मुलं जे बोलतात तेच बाबा बोलतात. मी इकडे ये म्हणतो, माझे बाबा सुद्धा इकडे ये म्हणायचे. कोण? मी येऊ? हे घ्या, मी आलो. हनी मध्ये एवढी ताकद कुठून आली? खरंच दोघांमध्ये आत्मा शिरली की काय? हनी, हा सगळं काय प्रकार आहे? हो बाई, तुम्ही मध्ये मध्ये नका बोलू. अरे वा ना हॅलो ना हाय. सरळ मिस काट कर म्हणालच बाई.
आई ग. डॉक्टर भालू लवकर उठा आणि चिरडलाय. अरे कोणीतरी उचला यांना, जीव गुद मरतोय माझा. काय भावा मग नाटक संपलं की नाही? कसलं नाटक? माझा पापड बनवून टाकला. भाऊराया, आपण हे कपडे का घातलेत रे? अरे तुम्हाला लाज वाटायला हवी, आमच्या भावनांशी खेळत आहात. हा? पाहुणे नसतात तर खूप धुलाई केली असती तुमची. अरे मंग्या, हा मोठ्यांशी आदराने बोलत जा. हा बाबा नेहमी सांगायचे. बॉय आता कानाखाली एक आवाज काढतो, दोघं शुद्धीवर येतील. अरे मस्करी ठीक आहे, पण एवढ्या जोरात का मारलं बिचारायला? आत्ताच्या आता वाडा सोडून गेला नाहीत ना तर तंगडी तोडून ठेवेन. बाबा नेहमी म्हणायचे. इकडे ये. काय म्हणायचं बाबा? ते तुमची तंगडी तोडायचे की तुम्ही आमची तंगडी तोडणार? आता आम्हाला जास्त कन्फ्युज करू नकोस आणि सांग नक्की काय म्हणायचे ते. थांबा, मी आता तुम्हाला समजावून सांगतो. शांत साहेब शांत. अरे काय शांत काय शांत, तू मागे हो धनिया, मध्ये मध्ये येऊ नको. धनिया? बाबांना धनिया तर आजोबा आणि छोटे आजोबा म्हणायचे. अरे गप्प बसशील का जरा आता? हा. अरे बापरे, याचा अर्थ हनीबनीला खरंच भूताने झपाटलंय. अहो आजोबा जाऊ द्या यांना, हे पाहुणे आहेत, सोडा यांना. पाहुणे आहेत तर यांचे संस्कार आणि आपली संस्कृती कुठे आहे? हा, हा. बॉय, आता संस्कृती कोण आहे? हे बाबा मला सगळं माहितीये. संस्कृती म्हणजे मुलगी शिकली, प्रगती झाली. अरे माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत बाबा. अरे यांचं सोड, चल बाबू आपण पाहूया आपल्या वाड्याची काय अवस्था आहे. चल निघूया. हा खोका कसा ठेवलाय? आम्ही असा खोका कधी पाहिला नव्हता. अरे बापरे, हे अरे बापरे. अरे बाबू हो, या खोक्यात तर माणसांना बंद करून ठेवलंय. मग काच फोडून त्याला बाहेरच काढतो. अरे थांबा आजोबा. अहो हे काय करताय तुम्ही? बाजारात आले आंबे, सुरू झाला उन्हाळ्याचा सीझन. अहो या डब्याला म्हणतात टेलिव्हिजन. त्या टाळी. अहो आजोबा, तुमच्या काळात बायोस्कोप होता ना, हे तसंच आहे. आता घराघरात टीव्ही असतो, वर हवेसाठी हा पंखा लावलाय, तसाच तिथे एसी पण आहे. कशी आहे? ओ कशी आहे? नाही एसी आहे, एअर कंडिशनर. कळलं काय? उन्हाळ्यामध्ये थंड आवाज येतोय. सगळं काही बदललंय बघ गणपत. अरे हे बाबा नेहमी म्हणायचे. हे खरंच खरंच खूप हुशार होते बाबा. एवढ्या वर्षापूर्वी म्हणून गेले होते की पुढे सगळं बदलणार. सगळं बदललं तरी चालेल, पण संस्कार आणि संस्कृती बदलता कामा नये. असं बाबा म्हणायचे का? अरे नाही, हे मी बोलतोय. या सर्वांचे कपडे बघ, नऊवारी साडी घातली पाहिजे ना. हा. आग लावायला पुरेशी आहे माचीसची एक काडी. मी पुरुष आहे, मी नाही घालणार साडी. द्या टाळी. जाऊन बघावंच लागेल गावकऱ्यांमध्ये संस्कार आणि संस्कृती उरली आहे की नाही. चल तयार होऊन गाव बघायला जाऊ. भाऊ, अरे एवढ्या दिवसांनी बैलगाडीतून फिरायला खूप मजा आली बुवा. इकडे ये. अच्छा फोनवर कसा येशील? बरं मग तिथेच राहा आणि ऐक. हे बघ, मी सध्या बाहेर फिरायला आलोय. तू इथे मला लोन देऊ शकत नाहीस आणि शहरात असतो तरी मी लोन घेतलं नसतं, कारण मला लोनची गरजच नाहीये. समजलं? अरे बाबू हो, हा तर जादूटोणा करणार वाटतोय. बघितलंस कसा हवेत आत्म्यांशी बोलत होता ते. अरे याला मोबाईल म्हणतात. यावरून तुम्ही खूप दूर बसलेल्या माणसांशी सुद्धा बोलू शकता. आणि माणूस उभा असेल तर तरी सुद्धा बोलणं होऊ शकतं. ओ चांगली वस्तू आहे, आम्ही ठेवून घेतो. बोल लवकर बोल, धान्य कधी देईल? नाहीतर टिंग्या तुला चांगलंच फोडून काढेल. तात्या, हा. अरे उडी मारून सगळं हिसकावून घेईन. सामान आण. आजोबा हा तात्या नाहीये, त्याचा नातू टिंग्या आहे. गावकऱ्यांवर जबरदस्ती करतो, धान्य आणि पैसे घेऊन शहरामध्ये विकून टाकतो. लवकर करा, नाहीतर उडी मारून सगळं हिसकावून घेईन. अरे हिसकावतात, आम्ही घेऊ. कुठे कुठे आहे आमचं धान्य? हे अरे हे तर बाबूराव गणपतरावांचं पुत आहे. पळा इथं.
मला मारलात अरे उडी मारून सगळं हिसकावून घेईन. अरे उडी मारून हिसकावून घेईन. अरे बोतांना कसं हिचकवणार? तू मला शिकवतोस, जा पकड त्यांना. चल बाबू, याला पण आता धडा शिकूया. अरे शिट्टी वाजली, ट्रेन सुटली. आज समजा यांची आटली बाटली फुटली. त्या टाळी. भाऊराया बिचाऱ्यांना खूप मारलंय रे. हो ना, पण यांना मारलंय तरी कोणी? अरे उडी मारून हिसकावून घेईन. अरे हिरो बनायची वेगळीच मजा आहे. आत्मा येतो जातो, नक्की चक्कर काय आहे? हो, मी एक गोष्ट नोटीस केलीये. फराळात जेव्हा ठोके पडतात ना तेव्हा आत्मा येतो. आणि हो, कुणी टाळ्या वाजवले की आत्मा निघून जातो. इथे या आणि काय म्हणताय ते नीट सांगा. घड्याळाचे ठोके आणि टाळ्यांचा आत्म्याशी काय संबंध हे मला नीट समजावून सांगा. माहित नाही, पण असं होतंय हे मात्र नक्की. जेवढं सामान पडलंय ते करा पॅक. हे खरं आहे की खोटं आता करू चेक. त्या टाळी. भाऊराया यांनी आपल्याला उचलून घेतलंय. मला वाटतं आता पटणार आहे. अरे काय करताय? आम्हाला खाली ठेवा. डिस्कोत जाताना कोणी घालतं का कपडे फॉर्मल? मला वाटतं हे दोघं झाले नॉर्मल. ओहो, आता घंटा वाजवा. आमचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या लोकांचं प्रेम ते खरं प्रेम बाबा. बघितलं, आत्मा परत आले. आपले रक्षक आलेत. आज सर्वांनी मिळून यांचा सत्कार करायचा. आज गावात उत्सव होईल.